गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण सेकंड हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्किन्स. अल्किन्समध्ये आज आपण न्यू पॉईंट पाहतोय फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. अल्किनच्या फिजिकल प्रॉपर्टीज. अल्किनच्या कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट. ह्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की कोणते अल्किन्स हे गॅसच्या फॉर्ममध्ये असतात, कोणते अल्किन्स हे लिक्विडच्या फॉर्ममध्ये असतात आणि कोणते अल्किन्स हे सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतात ते आपल्याला लिहायचं आहे. कारण अल्किन्स हे तिन्ही फॉर्ममध्ये असतात, गॅस, लिक्विड आणि सॉलिड. याच्यामध्ये आपण फर्स्ट टेबलच्या फॉर्ममध्ये लिहूया. याच्यामध्ये मी फर्स्ट कॉलममध्ये लिहितोय अल्किन्स अल्किन्स अँड सेकंडमध्ये लिहितोय मी स्टेट. ज्या अल्किन्समध्ये 2 कार्बन टर्म ते 4 कार्बन टर्म C2 to C4 म्हणजे ज्या अल्किन्समध्ये 2 ते 4 कार्बन टर्म असतात असे जे अल्किन्स आहेत ते अल्किन्स कोणत्या फॉर्ममध्ये असतात, गॅसच्या फॉर्ममध्ये असतात. समजलं सर्वांना? म्हणजे इथिन असेल, प्रोपेन असेल किंवा ब्युटेन असेल तर C2 to C4 हे कसे आहेत, गॅसच्या फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे C5 to C12 हे लिक्विडच्या फॉर्ममध्ये असतात. लिक्विड्स कोणते अल्किन्स, ज्या अल्किन्समध्ये कार्बन किती असतात 5 to 12 असतात असे जे अल्किन्स आहेत ते अल्किन्स लिक्विडच्या फॉर्ममध्ये असतात. आणि याच्यामध्ये आहे थर्ड C13 ऑनवर्ड्स. C13 ऑनवर्ड्स आर सॉलिड्स. C13 ऑनवर्ड्स आर सॉलिड्स. ज्या अल्किन्समध्ये कार्बन 13 आणि 13च्या पुढे असतात असे सर्व अल्किन हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात, सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतात. समजलं सर्वांना? C2 to C4 गॅस, C5 to C12 लिक्विड्स, C13 ऑनवर्ड्स सॉलिड्स. ही झाली फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी फिजिकल स्टेट. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड फिजिकल प्रॉपर्टी आहे कलर. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी इज कलर. कलरमध्ये आपण काय लिहितोय, ऑल अल्किन्स आर ऑल अल्किन्स आर कलरलेस. सर्व अल्किन कशा आहेत, कलरलेस आहेत. एकही अल्किनला कलर नाही आहे. ऑल अल्किन्स आर कलरलेस. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड फिजिकल प्रॉपर्टी आहे ओडर. थर्ड फिजिकल प्रॉपर्टी इज ओडर. ओडरमध्ये आपण काय लिहितोय, ऑल अल्किन्स आर ओडरलेस. ऑल अल्किन्स आर ओडरलेस. ऑल अल्किन्स आर ओडरलेस एक्सेप्ट इथिन. इथिन म्हणजे कोणता, CH2 डबल बॉन्ड CH2. सर्व अल्किन हे कसे आहेत, ओडरलेस आहेत, फक्त इथिन सोडून. कारण इथिनला एक स्मेल आहे. इथिनचा जो स्मेल आहे तो इथिनचा स्मेल आपण ब्रॅकेटमध्ये लिहा, इथिन ETHENE CH2 डबल बॉन्ड CH2. इथिन हॅव फेंट स्मेल, फेंट स्वीट स्मेल. इथिन हॅव फेंट स्वीट स्मेल. इथिनचा जो स्मेल आहे तो स्मेल कसा आहे, फेंट स्वीट स्मेल आहे. समजलं सर्वांना? सर्व अल्किन कशा आहेत, ओडरलेस आहेत, फक्त इथिन सोडून. इथिनचा जो स्मेल आहे तो इथिनचा स्मेल कसा आहे, फेंट स्वीट स्मेल आहे. म्हणजे फक्त इथिनला स्मेल आहे, फक्त इथिनला ओडर आहे आणि तो कोणता आहे, फेंट स्वीट स्मेल आहे. समजलं सर्वांना? तर ह्या होत्या पहिल्या 3 फिजिकल प्रॉपर्टीज. नोट करा ह्या. 4 नंबर फिजिकल प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी. तर सोल्युबिलिटीमध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट काय लिहायचं आहे, अल्किन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. अल्किन्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. अल्किन हे वॉटरमध्ये कशात इनसोल्युबल आहेत. जर तुम्ही अल्किन घेतला आणि तो तुम्ही वॉटरमध्ये टाकला तर तो डिझॉल्व होत नाही आहे. याचाच अर्थ ते कशात वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. इनसोल्युबल आहेत. सोल्युबल कशामध्ये आहेत, सोल्युबल इन. डिझॉल्व कशामध्ये होतात तर ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये. ऑर्गॅनिक सॉल्वंट्स कोणते आहेत, फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक सॉल्वंट्स फॉर एक्झाम्पल इथर, बेन्झीन, कार्बन टेट्राक्लोराइड एटसेट्रा. तर हे काय ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये ते काय सोल्युबल आहेत, वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट. याच्या आधीचा आपण हायड्रोकार्बन कोणता डिस्कस केला होता, अल्केन्स. आणि आता आपण काय बघतोय, अल्किन्स पाहतोय. तर जर आपण अल्किन्स आणि अल्केनमध्ये जर कंपॅरिझन केले तर बॉइलिंग पॉईंट कोणाचा जास्त आहे, तर अल्किनचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्डचा बॉइलिंग पॉईंट कार्बन कार्बन सिंगल बॉन्डपेक्षा जास्त आहे. रिझन आपण पाहूया.
अल्किन्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट दॅन दी करस्पॉन्डिंग अल्केन्स. अल्किनचा बॉइलिंग पॉईंट हा अल्केनपेक्षा जास्त आहे. आपल्याला माहिती आहे अल्केनमध्ये काय असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि अल्केनमध्ये काय असतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. ओके, हां, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असल्यामुळे हा जो अल्केन आहे तो अल्केन कसा आहे, स्लाइटली पोलर आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन. आलं लक्षात, पाय इलेक्ट्रॉन कशा असतात, लूजली हेल्ड असतात. पाय बॉन्ड इथे शिफ्ट होऊ शकतो, त्यामुळे चार्जेस आपल्याला पाहायला मिळतात, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, आणि त्यामुळे अल्केन हा कसा आहे, स्लाइटली पोलर आहे. आणि अल्केन हे कशात, नॉन पोलर. नीट लक्षात ठेवा, अल्केन हे स्लाइटली कशात, पोलर. अल्केन हे स्लाइटली कशात, नॉन पोलर. रिझन आपण पाहिलं होतं हे नॉन पोलर का आहेत ते पहा, हे पोलर आहेत आणि त्यामुळे आपल्याला अल्केन्समध्ये काय पाहायला मिळतो, डायपोल इंटरॅक्शन्स. हां, डायपोल इंटरॅक्शन. ज्या मॉलिक्युल्समध्ये आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज पाहायला मिळतो त्याला आपण काय म्हणतो, डायपोल. हां, एक अल्केन दुसरा अल्केन, म्हणजे एका अल्केनचा डायपोल दुसऱ्या अल्केनचा डायपोल, त्यामध्ये काय असतं, इंटरॅक्शन, आणि हे इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतं दॅन वॉन्डरवॉल फोर्सेस. कारण अल्केन कसे आहेत, नॉन पोलर मॉलिक्युलमध्ये काय असतात, फॅन्डरवॉल फोर्सेस असतात, आणि फॅन्डरवॉल फोर्सेसपेक्षा डायपोल इंटरॅक्शन कसे असतात, स्ट्रॉंग असतात, आणि त्यामुळेच अल्किनचा बॉइलिंग पॉईंट हा अल्केनपेक्षा जास्त आहे. रिझन काय समजलं, अल्किनचा बॉइलिंग पॉईंट अल्केनपेक्षा जास्त काय, कारण अल्किन हे कसे असतात, स्लाइटली पोलर असतात, आणि पोलर असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला डायपोल इंटरॅक्शन पाहायला मिळतो. अल्केन कसे असतात, नॉन पोलर असतात, आणि त्यामुळे आपल्याला त्यामध्ये फॅन्डरवॉल फोर्सेस पाहायला मिळतात. डायपोल इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतात दॅन फॅन्डरवॉल फोर्सेस, आणि म्हणून अल्केनचा बॉइलिंग पॉईंट हा अल्केनपेक्षा जास्त आहे. त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे, द बॉइलिंग पॉईंट ऑफ सिस अल्किन इज हायर दॅन ट्रान्स अल्किन. पहा ही आपण प्रॉपर्टी पाहिली होती कुठे, सिस ट्रान्स आयसोमर्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सिस ट्रान्स आयसोमर, त्यामध्ये आपण ही एक प्रॉपर्टी पाहिली होती बॉइलिंग पॉईंटची. सिस अल्किन हॅज हायर बॉइलिंग पॉईंट दॅन ट्रान्स अल्किन. रिझन काय सांगा, सिस अल्किन कसा असतो, पोलर असतो, मोर पोलर, आणि ट्रान्स अल्किन कसा आहे, नॉन पोलर आहे. समजलं सर्वांना, सिस अल्किन कसे असतात, पोलर असतात, आणि ट्रान्स अल्किन कसा आहे, नॉन पोलर आहे, आणि त्यामुळे सिस अल्किनचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. त्यानंतर नेक्स्ट रिलेशन काय, बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलर मास बट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग. बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलर मास, हे रिलेशन आपण अल्केनमध्ये पण लिहिलं होतं. हां, ज्या अल्केनचं मोलर मास जास्त असेल त्या अल्केनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. समजले सर्वांना. त्यानंतर बॉइलिंग पॉईंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग. ॲज दी ब्रँचिंग इन्क्रीजेस, काय सांगते बा, ॲज दी ब्रँचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. मग मला सांगा, स्ट्रेट चेन अल्किन आणि ब्रँचेड चेन अल्किन असे दोन अल्किन तुमच्याकडे आहेत. कोणता, एक आहे स्ट्रेट चेन अल्किन आणि दुसरा आहे ब्रांचड चेन अल्किन. तर कोणत्या अल्किनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल, तर स्ट्रेट चेन अल्किनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल दॅन ब्रांचड अल्केन. हाच आपण पॉईंट कुठे पाहिला होता, अल्केनमध्ये पण पाहिला होता. अल्केनमध्ये सुद्धा आपण हेच रिलेशन लिहिलेलं आहे सेम, याच्यामध्ये काही चेंज नाही आहे. फक्त रिलेशन लक्षात ठेवा, बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलर मास अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग. नोट करा हे. 6 नंबर प्रॉपर्टी आहे मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सिमेट्री. मेल्टिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सिमेट्री. जो मॉलिक्यूल मोर सिमेट्रिकल असेल त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त असेल. मेल्टिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सिमेट्री. आपल्याला माहीत आहे ट्रान्स अल्किन इज मोर सिमेट्रिकल दॅन सिस अल्किन. ट्रान्स अल्किन आणि सिस अल्किनमध्ये मोर सिमेट्रिकल कोण आहे, ट्रान्स अल्किन आहे, आणि म्हणून ट्रान्स अल्किनचा मेल्टिंग पॉईंट हा सिस अल्किनपेक्षा जास्त आहे. ही सुद्धा प्रॉपर्टी आपण कुठे पाहिली होती, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सिस अँड ट्रान्स आयसोमरमध्ये आपण ही एक्सप्लेन केलेलं आहे इन डिटेल. लक्षात. पुढे डेन्सिटी. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन अल्किन. अल्किनच्या डेन्सिटीपेक्षा वॉटरची डेन्सिटी कशी असते, जास्त असते. आपण पहा कोणत्याही कंपाऊंडची जर आपल्याला डेन्सिटी सांगायची असेल तर आपण काय करतो, वॉटरच्या डेन्सिटीसोबत कंपॅरिझन करतो. वॉटरची डेन्सिटी आणि अल्किनची डेन्सिटी याच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केले तर वॉटरची डेन्सिटी ही अल्किनपेक्षा जास्त आहे, आणि त्यामुळेच आपण काय म्हणतोय, अल्किन्स आर लायटर दॅन वॉटर. अल्किन हे वॉटरपेक्षा कसे आहेत, लायटर आहेत, म्हणजे हलके आहेत. समजलं. कुणाची डेन्सिटी जास्त आहे, तर वॉटरची डेन्सिटी अल्किनपेक्षा जास्त आहे. अल्किन्स आर लायटर दॅन वॉटर. नोट करा हे. याच्यावरती आपण एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे, विच ऑफ दी फॉलोइंग हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. विच ऑफ दी फॉलोइंग हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. आपल्याला काय विचारलं आहे,
हायेस्ट बॉलिंग पॉईंट विचारलं आहे, म्हणजे सर्वात जास्त बॉलिंग पॉईंट कोणाचा. तर आताच आपण पाहिलं होतं बॉलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रँचिंग. बॉलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास. फर्स्ट काय चेक करायचं, फर्स्ट चेक करायचं मोलर मास, आणि मोलर मास जर सेम असेल तर मग ब्रँचिंगकडे जायचं. आता मोलर मास जास्त कोणाचं असतं, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटम जास्त असतात अशा कंपाऊंडचं मोलर मास जास्त असतं. काय सांगितलं मी आता, ज्या कंपाऊंडचं मोलर मास जास्त असेल त्या कंपाऊंडचा बॉलिंग पॉईंट जास्त असेल. मोलर मास जास्त कोणाचं असतं, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटम जास्त असतात त्या कंपाऊंडचं मोलर मास जास्त असतं. फर्स्ट आपण काय करूया, कार्बन ॲटम काउंट करूया. पण याच्यामध्ये फर्स्ट किती कार्बन ॲटम आहेत, तर याच्यामध्ये टोटल आहेत 1 2 3 4 कार्बन ॲटम्स. याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत टोटल, 4 कार्बन ॲटम्स. याच्यामध्ये टोटल किती आहेत, 6 कार्बन ॲटम्स. याच्यामध्ये किती आहेत, 6 कार्बन ॲटम. म्हणजे एकतर सी किंवा डी ऑप्शन करेक्ट आहे, कारण ह्या दोघांचं मोलर मास जास्त आहे. तुम्ही जर पाहिलं सी ऑप्शनमध्ये हा जो तुम्हाला अल्किन दिला आहे तो कोणता आहे, सिस आहे का ट्रान्स आहे सांगा. पहा ह्या कार्बन ॲटमला दिस इज डबली बॉन्डेड कार्बन ॲटम, दिस टू आर डबली बॉन्डेड कार्बन ॲटम, दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पहा ह्या साईडला एक CH2 आहे आणि याच्या ऑपोजिट साईडला एक CH2 आहे, म्हणजे CH2 कुठे अपोजिट साईडला आहेत, त्यामुळे हा कोणता झाला, दिस इज ट्रान्स आयसोमर. आणि हा कोणता आहे सांगा, दिस इज सिस आयसोमर, कारण दोन्ही CH2 कुठे आहेत, सेम साईडला आहेत. पहा CH2 हे दोन्ही कुठे आहेत, सेम साईडला आहेत, त्यामुळे हा झाला सिस आयसोमर. आणि आत्ताच आपण पाहिले ट्रान्समध्ये आणि सिसमध्ये मोर पोलर कोण आहे, सिस मोर पोलर आहे, आणि त्यामुळे सिसचा बॉलिंग पॉईंट जास्त आहे, आणि त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट असेल, डी ऑप्शन इज करेक्ट. समजलं सर्वांना. जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला असता, विच ऑफ दी फॉलोइंग हॅज लोएस्ट बॉलिंग पॉईंट, कमी बॉलिंग पॉईंट कोणाचा असेल, तर ए चालू असता, कारण कार्बन ॲटम कमी आहेत आणि हा ट्रान्स आहे. हा कसा आहे, सिस आहे. दोन्हीमध्ये 4 कार्बन ॲटम आहेत, परंतु तो सिस आहे, हा ट्रान्स आहे. याचा बॉलिंग पॉईंट जास्त असेल, याचा बॉलिंग पॉईंट सर्वात कमी असेल. लोएस्ट विचारला असता तर ए ऑप्शन करेक्ट आलं असतं. समजलं, नोट करा. हे न्यू पॉईंट आहे केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्किनच्या केमिकल रिएक्शन्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितोय. फर्स्ट पॉईंट रिएक्टिव्हिटी. फर्स्ट पॉईंट इज रिएक्टिव्हिटी. आत्ता आपण टॉपिक कोणता पाहतोय, अल्किन्स. याच्या आधीच आपण कोणता हायड्रोकार्बन डिस्कस केला, अल्केन्स. अल्किन्समध्ये आणि अल्केन्समध्ये जर आपण कंपॅरिझन केली तर विच इज मोर रिएक्टिव्ह. अल्किन्स हे अल्केनपेक्षा मोर रिएक्टिव्ह असतात. अल्किन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन अल्केन्स. अल्किनची रिएक्टिव्हिटी ही अल्केनपेक्षा जास्त आहे. रिझन काय पहा, आपल्याला माहीत आहे की अल्किनमध्ये कोणता बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ओके, अल्केनमध्ये कोणता बॉन्ड आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. अल्केनमध्ये हा जो डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड सिग्मा बॉन्ड असतो, एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो. सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो, पाय बॉन्ड वीक असतो. याच्यामध्ये काय आहे, पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड कसा आहे, वीक आहे, त्यामुळे इझिली ब्रेक होतो, आणि त्यामुळे अल्किनची रिएक्टिव्हिटी अल्केनपेक्षा जास्त आहे. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ वीक पाय बॉन्ड. अल्केनमध्ये वीक पाय बॉन्ड आहे, आणि त्यामुळे अल्किनची रिएक्टिव्हिटी ही अल्केनपेक्षा जास्त आहे. अल्केनमध्ये सर्व बॉन्ड कोणते आहेत, सिग्मा बॉन्ड आहेत. अल्केनमध्ये सर्व बॉन्ड कोणते असतात, सिग्मा बॉन्ड असतात. सिग्मा बॉन्ड हे कसे असतात, कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग असतात, आणि त्यामुळे अल्किनची रिएक्टिव्हिटी अल्किनपेक्षा कमी आहे. समजलं सर्वांना. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट अल्किन्स शोज. अल्किन्समध्ये आपल्याला कोणत्या केमिकल रिएक्शन पाहायला मिळतात. अल्किन्समध्ये आपल्याला कोणत्या केमिकल रिएक्शन पाहायला मिळतात. अल्किनमध्ये काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजे अल्किन हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे सांगा, अनसॅच्युरेटेड. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये मेनली कोणते रिएक्शन्स होतात. जर कंपाऊंड अनसॅच्युरेटेड असेल तर मेनली त्यामध्ये कोणते रिएक्शन्स होतात, ॲडिशन रिएक्शन्स. कोणते रिएक्शन होतात, ॲडिशन रिएक्शन. कारण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, कंपाऊंड अनसॅच्युरेटेड आहे, त्यामुळे ॲडिशन इझिली होते. काय सांगतो पहा, अल्किन्स हे कशात अनसॅच्युरेटेड आहेत, आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जर असतील तर त्यामध्ये मेनली कोणते रिएक्शन होतात, ॲडिशन रिएक्शन होतात. आता ॲडिशन रिएक्शन कोणते येतात, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन होतात का न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन होतात, ते खूप महत्त्वाचं आहे. पण याच्यामध्ये मी फर्स्ट काय ड्रॉ करतोय, अल्किन्स.
नीट लक्षात इकडं अल्किन्स अल्किन्स किंवा मी इथं काढतोय कार्बन कार्बन डबल बॉन्ड. नीट लक्षात इकडं सी डबल बॉन्ड सी. दिस इज अल्किन. दिस इज अल्किन. अल्किन हे कशाचं सांगा. अल्किन हे कशा असतात इलेक्ट्रॉन रिच असतात. इलेक्ट्रॉन रिच आपण पाहिले इलेक्ट्रॉन रिच. इलेक्ट्रॉन रिच ज्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड असतो किंवा ट्रिपल बॉन्ड असतो असे कंपाऊंड कसे असतात इलेक्ट्रॉन रिच असतात. समजलं सर्वांना. इलेक्ट्रॉन रिच हे आपण कुठं पाहतो इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्समध्ये पाहिलं होतं की अल्किन झालं अल्काइन झालं बेन्झीन झालं तर हे सर्व काय इलेक्ट्रॉन रिच कंपाऊंड आहेत. आता हा आहे इलेक्ट्रॉन रिच. पहा इथे मी काढतोय एक इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल दिस इज द सिम्बॉल ऑफ इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल कशा असतात सांगा इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रोफाइल कशा असतात इलेक्ट्रॉन डेफिशियंट. आणि मी इथे करतोय न्यूक्लिओफाइल. दिस इज द सिम्बॉल ऑफ न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल कशा असतात सांगा इलेक्ट्रॉन रिच असतात. इलेक्ट्रॉन रिच. आता मला सांगा अल्किनची रिएक्शन इलेक्ट्रोफाइल सोबत होईल का न्यूक्लिओफाइल सोबत होईल. पटकन सांगा आन्सर. अल्किनची रिएक्शन इलेक्ट्रोफाइल सोबत होईल का न्यूक्लिओफाइल सोबत होईल. अल्किन कशावरती अटॅक करेल इलेक्ट्रोफाइलवरती का न्यूक्लिओफाइलवरती. तर अल्किन कसा आहे इलेक्ट्रॉन रिच आहे. इलेक्ट्रॉन रिच कंपाऊंड नेहमी कशावरती अटॅक करतात इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसवरती अटॅक करतात. न्यूक्लिओफाइल कसा आहे इलेक्ट्रॉन रिच आहे. इलेक्ट्रॉन रिचवरती कधीही अटॅक करत नाही. इलेक्ट्रॉन रिच नेहमी कशावरती अटॅक करतो इलेक्ट्रॉन डेफिशियंटवरती. आणि त्यामुळे अल्किन हा कशावरती अटॅक करणार आहे इलेक्ट्रोफाइल्सवरती. अल्किन हा न्यूक्लिओफाइलवरती अटॅक करणार नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला अल्किन्समध्ये कोणते रिएक्शन्स पाहायला मिळतात अटॅक कशावरती केला आहे इलेक्ट्रोफाइलवरती. याचा अर्थ अल्किनमध्ये फर्स्ट ॲड कोण होणार फर्स्ट इलेक्ट्रोफाइल ॲड होणार. इथे सर्वांच्या लक्षात अल्किनमध्ये फर्स्ट ॲड कोण होणार इलेक्ट्रोफाइल ॲड होणार. आणि म्हणून अल्किन्समध्ये कोणत्या रिएक्शन्स पाहायला मिळतात अल्किन्समध्ये आपल्याला इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन पाहायला मिळतात. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन्स याच्यावरती पण आपल्याला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. अल्किन्स शोध विच टाईप ऑफ रिएक्शन्स. अल्किन शोध ॲडिशन रिएक्शन्स. कोणत्या ॲडिशन रिएक्शन्स तर इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन्स नॉट न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन्स. लक्षात जर न्यूक्लिओफाइल फर्स्ट ॲड होत असेल तर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन आपण त्याला म्हणतो. आपण 12मध्ये न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन पाहणार आहेत. आपण अल्केनमध्ये कोणत्या रिएक्शन पाहणार आहेत इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन. समजलं सर्वांना. नोट करा. हे याच्यामध्ये अजून आपण एक पॉईंट लिहितोय एक्स्ट्रा पॉईंट लिहितोय. नोट लक्ष द्या इकडं अल्किन्स ऑल्सो शोज फ्री रॅडिकल. अल्किन्स ऑल्सो शोज फ्री रॅडिकल ॲडिशन रिएक्शन्स. फ्री रॅडिकल ॲडिशन रिएक्शन्स and free radical substitution reactions. नीट लक्षात ठेवा. अल्किन्समध्ये मेनली कोणते रिएक्शन पाहायला मिळतात इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन. त्याचबरोबर अल्किन्समध्ये आपल्याला ह्या दोन रिएक्शन पाहायला मिळतात फ्री रॅडिकल ॲडिशन रिएक्शन ॲज वेल ॲज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर ह्या सुद्धा रिएक्शन्स आपल्याला पाहिजे आहेत. पण मेनली कोणते रिएक्शन होतात इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन. अंडर सर्टन कंडिशन्स अल्किन ऑल्सो शोज फ्री रॅडिकल ॲडिशन रिएक्शन ॲज वेल ॲज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. नोट करा. हे याच्यामध्ये फर्स्ट ॲडिशन रिएक्शन आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तर आपण फर्स्ट काय करतोय अल्किनमध्ये हायड्रोजनची ॲडिशन करतोय. फर्स्ट आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. ॲडिशन ऑफ हायड्रोजनला काय म्हणतो आपण रिडक्शन म्हणतो. आठवत आहे रिडक्शनचा मिनिंगच काय होतो ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन किंवा ॲडिशन ऑफ हायड्रोजनला अजून आपण काय म्हणतो हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशनचा मिनिंग काय ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आपण याच्यामध्ये काय करतोय अल्केनमध्ये हायड्रोजनची ॲडिशन करतोय आणि म्हणून ह्या रिएक्शनला काय म्हणतो आपण रिडक्शन किंवा हायड्रोजिनेशन. आणि आपण हायड्रोजन ॲड करत असताना आपण याच्यामध्ये काहीच करतोय कॅटलिस्ट यूज करतोय मेटल कॅटलिस्ट यूज करतोय आणि म्हणून ह्या रिएक्शनला कॅटालायटिक रिडक्शन किंवा कॅटालायटिक हायड्रोजिनेशन असंही म्हणतात. फॉर एक्झाम्पल दिस इज अल्किन कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्लस आपल्याला कशाचे ॲडिशन करायचे आहे हायड्रोजन H2 म्हणजेच हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ मेटल कॅटलिस्ट प्लॅटिनम और पॅलेडियम और निकेल या तीनपैकी कोणताही एक मेटल आपण यूज करू शकतो
कॅटलिस्ट म्हणून. येते सर्वांच्या लक्षात. हा अल्केन आहे आणि हा हायड्रोजन आहे. हायड्रोजन किती आहेत? 2 हायड्रोजन आहेत. याच्यामधला एक हायड्रोजन हा ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल आणि एक हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल. ज्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्या ठिकाणी ॲडिशन होणार. सांग काय तयार होईल मग? जर एक एच ह्या कार्बन ॲटमला अटॅच झाला तर इथे हे तयार होईल CH आणि एक एच ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल H. जेव्हा 2 हायड्रोजन ॲड होतात डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला त्यावेळेस काय तयार होतो? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार होतो. ॲडिशन झाल्यामुळे का तर कार्बन कार्बनमध्ये जो डबल बॉन्ड आहे तो बॉन्ड रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी काय तयार होतो? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. म्हणजे कोणता कंपाऊंड तयार झाला? हा दिस इज अल्केन. म्हणजे अल्केनमध्ये जर आपण हायड्रोजनची ॲडिशन केली तर कोणता कंपाऊंड तयार होतो? अल्केन तयार होतो. प्लस ह्या रेशमध्ये काय लिबरेट होते? हीट लिबरेट होते. अँड दिस इज कॉल्ड हीट ऑफ हायड्रोजिनेशन. हीट ऑफ हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन रिएक्शनमध्ये जी हीट लिबरेट होते, जी हीट इव्हॉल्व होते त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? HOH म्हणतो. हीट ऑफ हायड्रोजिनेशन. ऑलरेडी आपण हा पॉईंट पाहिला आहे. HOH आणि HOC हीट ऑफ कंबशन आणि हीट ऑफ हायड्रोजिनेशन असं आपण एक सेपरेट व्हिडिओ पाहिलेला आहे. समजलं सर्वांना? त्यानंतर एक्झाम्पल पहा. फर्स्ट एक्झाम्पल दिस इज फर्स्ट अल्किन. कोणतं अल्किन घेतलं आपण? इथिन. CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज कॉल्ड इथिन. एकदम इझी आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? एक हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच करायचा आहे आणि एक हायड्रोजन आपल्याला ह्या कार्बन ॲटमला अटॅच करायचा आहे. काय तयार होईल सांगा? हा CH2 आणि ह्यातला एक H काय तयार होईल? CH3 तयार होईल. बॉन्ड कोणता राहील सांगा? सिंगल बॉन्ड राहील. हा CH2 आणि हा एक H म्हणजे काय तयार होईल? CH3. अँड दिस इज अल्केन. कोणता अल्केन आहे हा? दिस इज कॉल्ड इथेन. इथिन on heating with hydrogen gas in presence of metal catalyst, for example nickel, to give ethane. समजले सर्वांना? इथेन पासून इथेन तयार झाला. नेक्स्ट एक्झाम्पल प्रोपीन. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोपीन? CH3 CH डबल बॉन्ड CH2 ऑलरेडी झाले आपल्याला. प्रोपीन. प्रोपीनमध्ये आपण काय करतोय? H2 ची ॲडिशन करतोय इन प्रेझेन्स ऑफ मेटल कॅटलिस्ट, फॉर एक्झाम्पल निकेल. आता मला सांगा हा H2 तुम्ही इथे कसं ॲड करणार? एक हायड्रोजन तुम्हाला ह्या कार्बन ॲटमला अटॅच करावं लागेल आणि एक हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला ॲड होईल. समजले सर्वांना? सांग हा H जर इथे अटॅच झाला तर काय तयार होईल? CH2 तयार होईल आणि एक हायड्रोजन इथे अटॅच झाला तर काय तयार होईल? CH3 तयार होईल. ॲडिशन केल्यामुळे इथला एक बॉन्ड रिमूव्ह होणार. कोणता बॉन्ड होणार? सिंगल बॉन्ड होणार. अँड दिस इज अल्केन. हा तयार झाला अल्केन. कोणता अल्केन तयार झाला? दिस इज प्रोपेन. समजलं सर्वांना? प्रोपीन ऑन हिटिंग विथ H2 गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल टू गिव्स प्रोपेन. एकदम इझी आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? अल्किनमध्ये H2 ची ॲडिशन करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ मेटल कॅटलिस्ट. काय तयार होतो? करस्पॉन्डिंग अल्केन तयार होतात. त्यानंतर याच्यामध्ये एक नोट आहे. नोट काय? इट इज ए ॲडसॉर्प्शन फेनॉमेनॉन. कोणता वर्ड आहे? ॲडसॉर्प्शन. हा वर्ड वेगळा आहे. हा वर्ड वेगळा आहे. कोणता? ॲब्सॉर्प्शन. हा वर्ड वेगळा आहे. AB. इथे काय आहे? AD. ॲडसॉर्प्शन म्हणजे सरफेस म्हणजे एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सच्या सरफेसला फक्त अटॅच होतो त्याला ॲडसॉर्प्शन म्हणतात. आणि ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सच्या बॉडीमध्ये एंट्री करतो त्याला ॲब्सॉर्प्शन म्हणतात. ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन दोन डिफरंट वर्ड आहेत. तर हा वर्ड आपल्या इथं नाही यूज करता. ॲब्सॉर्प्शन. कोणता वर्ड यूज करता? ॲडसॉर्प्शन. इट इज ए ॲडसॉर्प्शन फेनॉमेनॉन. ॲडसॉर्प्शन फेनॉमेनॉन काय हे आपण अल्केन टॉपिकमध्ये पाहिलं होतं. प्रिपरेशन ऑफ अल्केन्स फ्रॉम अल्किन ह्या टॉपिकमध्ये आपण ॲडसॉर्प्शनचा मिनिंग सांगितलेला आहे. समजले सर्वांनी इथपर्यंत? लक्ष ठेवा. हा कोणता फेनॉमेनॉन आहे? ॲडसॉर्प्शन. नोट करा इथपर्यंत. न्यू पॉईंट आहे स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ कॅटालायटिक हायड्रोजिनेशन. आपण कोणती रिएक्शन पाहतोय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. Addition of hydrogen is also called catalytic reduction or catalytic hydrogenation. आता आपण कोणता पॉईंट पाहतोय? स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ कॅटालायटिक हायड्रोजनेशन. स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ कॅटालायटिक हायड्रोजनेशन हा पॉईंट आपल्याला NCERTमध्ये दिलेला नाही आहे. परंतु नीटसाठी आणि JEEसाठी हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण हा पॉईंट इथे घेतोय. आता जी एक्झाम झाली नीट 2020. नीट 2020 ही टोटली कशावरती बेस होती? NCERT बेस. याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये एकही क्वेश्चन NCERTच्या बाहेरचा नव्हता. एकही क्वेश्चन NCERTच्या बाहेरचा नव्हता. पूर्ण पेपर केमिस्ट्रीचा कशावरती होता? NCERT होता. म्हणजे NCERTच्या बाहेर जाऊन ते नीटमध्ये क्वेश्चन्स विचारत नाहीत. तरीसुद्धा आपण एक स्टेप त्यांच्या पुढं असलं पाहिजे.
म्हणजे जेवढे NCERT मध्ये दिले तेवढं तर आपण घेतोच, प्लस आपण काय करतोय NCERT प्लस आपण काय करतोय रेफरन्स बुक आपण यूज करून तुम्हाला या नोट्स देतोय. म्हणजे NCERT तर कव्हर होतेच, प्लस त्याचबरोबर रेफरन्स बुकमधले सुद्धा काही पॉईंट्स आपण घेतोय. हा जो पॉईंट आहे तो रेफरन्स बुकमधलाच पॉईंट आहे, हा पॉईंट तुम्हाला NCERT मध्ये दिलेला नाही. आलं लक्षात? नीट 2020 मध्ये पूर्ण क्वेश्चन्स हे NCERT वरती विचारले होते. NCERTच्या बाहेरचा एकही क्वेश्चन्स विचारलेला नव्हता. त्यामुळे NCERT आपल्याला परफेक्ट करायचं आहे, त्याचबरोबर काही एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा आपल्याला करावे लागतील. आलं लक्षात? जे मेन्सचे एक्झाम देतात, जे मेन्स एक्झाम देतात त्यांच्यासाठी तर रेफरन्स बुक खूप युजफुल आहे. याच्यामध्ये आपण स्टेरिओकेमिस्ट्री पाहूया. स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ कॅटालायटिक रिडक्शन. काय आहे स्टेरिओकेमिस्ट्री? आपण काय पाहतोय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन पाहतोय, ॲडिशन ऑफ H2. ही जी हायड्रोजनची जी ॲडिशन होते ती ॲडिशन कशी होते? सिन ॲडिशन होते. कशी ॲडिशन होते? सिन ॲडिशन. कुठे पाहिलं तुम्ही हा वर्ड सिन ॲडिशन? तर आपण अल्केन टॉपिकमध्ये हा वर्ड पाहिलं होतं सिन ॲडिशन, आणि तिथे याचा आपण इन डिटेल मेकॅनिझम पाहिलं होतं. सिन ॲडिशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिन ॲडिशन? तर सिन ॲडिशन म्हणजे काय? बोथ दी हायड्रोजन ॲटम्स, म्हणजे हे दोन हायड्रोजन, बोथ दी हायड्रोजन ॲटम्स आर ॲडेड फ्रॉम दी सेम साईड. सिन ॲडिशनचा मिनिंग काय होतं? सिन ॲडिशनचा मिनिंग आहे दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन हे कसे ॲड होतात? फ्रॉम दी सेम साईड, एकाच साईडकडून ते ॲड होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज डबल बॉन्ड, दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन ॲटमचं हायब्रिडेशन कोणतं आहे? sp2 हायब्रिडेशन आहे, त्यामुळे प्लॅनर आहे. त्यामुळे तुम्हाला हा जो डबल बॉन्ड आहे तो तुम्हाला असा दिसेल. आलं लक्षात? हा डबल बॉन्ड आहे, याची जिओमेट्री कशी आहे? प्लॅनर आहे, एकदम प्लेनमध्ये आहे. आता हे जे दोन हायड्रोजन आहेत हे दोन हायड्रोजन कशा ॲड होतात? फ्रॉम दी सेम साईड. सेम साईड म्हणजे काय? दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन हे फ्रॉम दी अबोव साईड, म्हणजे हे अपवर्ड डायरेक्शनमध्ये ॲड होतात. लक्षात येते सर्वांच्या? हा आहे तुमचा डबल बॉन्ड. ह्या डबल बॉन्डमध्ये जे ॲडिशन होते ती ॲडिशन कशी होते सांगा? एकतर काय होते? फ्रॉम दी अबोव और फ्रॉम दी बिलो. म्हणजे काय होतं? एकतर ते अपवर्ड डायरेक्शनमध्ये ॲड होतात, दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन असे ॲड होतात, किंवा हे दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन असे ॲड होतात. एक हायड्रोजन अपवर्ड डायरेक्शनमध्ये आणि दुसरा हायड्रोजन डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. अशी ॲडिशन होत नाही कधी हायड्रोजनची. दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन कशा ॲड होतात? एकतर अपवर्ड डायरेक्शनमध्ये किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲड होतात. म्हणजे एकतर ते वरून ॲड होतात किंवा ते खालून ॲड होतात. याला म्हणतो आपण सिन ॲडिशन. आलं लक्षात? एक हायड्रोजन वरून आणि एक हायड्रोजन खालून अशी ॲडिशन होत नाही. दिस इज कॉल्ड सिन ॲडिशन. आता नीट लक्षात ठेवा. आपण फर्स्ट काय करतोय? सिन ॲडिशन इन सिमेट्रिकल अल्केन. फर्स्ट आपण काय करतोय? सिन ॲडिशन, हायड्रोजनची सिन ॲडिशन आपण कशामध्ये करतोय? सिमेट्रिकल अल्केनमध्ये करतोय. सिमेट्रिकल अल्केन म्हणजे काय आणि अनसिमेट्रिकल अल्केन म्हणजे काय? अल्केनच्या स्टार्टिंगलाच आपण हे पाहिलं होतं. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया, सिस अल्केन. जर तुमच्याकडे सिमेट्रिकल अल्केन असेल, काय लक्ष द्या, काय नीट लक्ष द्या काय सांगतो मी. जर तुमच्याकडे सिमेट्रिकल अल्केन असेल तर त्यामध्ये सिस अल्केन पण असतो आणि ट्रान्स अल्केन पण असतो. फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट काय करूया? सिन ॲडिशन करूया. कशामध्ये? तर सिस अल्केनमध्ये. हा कंपाऊंड पहा, नीट लक्षात द्या. हा कंपाऊंड पहा, दिस इज डब्ल्यू बॉन्डेड कार्बन, दिस इज ऑल्सो डब्ल्यू बॉन्डेड कार्बन. ह्या डब्ल्यू बॉन्डेड कार्बनला काय अटॅच आहे? एक पीएच म्हणजे फिनाइल ग्रुप अटॅच आहे, बेन्झिन अटॅच आहे, C6H5 ग्रुप अटॅच आहे. ह्या डब्ल्यू बॉन्डेड कार्बनला काय अटॅच आहे? पीएच आणि Me. ह्या डब्ल्यू बॉन्डेड कार्बनला काय अटॅच आहे? पीएच आणि Me. म्हणजे जे ह्या डब्ल्यू बॉन्डेड कार्बनला आहे तेच ह्या डब्ल्यू बॉन्डेड कार्बनला आहे. याचा अर्थ हा जो अल्केन आहे तो अल्केन कसा आहे? सिमेट्रिकल अल्केन. आता हा जो सिमेट्रिकल अल्केन आहे तो सिस आहे का ट्रान्स आहे? तर हा सिस आहे, कारण मिथाइल ग्रुप हे कुठे आहेत? Me म्हणजे काय? मिथाइल ग्रुप. हा मिथाइल कुठे आहेत? डबल बॉन्डच्या सेम साईड आहेत. पीएच कुठे आहेत? डबल बॉन्डच्या सेम साईड आहेत. आणि जर समजा आयडेंटिकल ग्रुप डबल बॉन्डच्या सेम साईडला असतील तर त्याला आपण काय म्हणतो? सिस अल्केन म्हणतो. येते सर्वांच्या लक्षात? हा जो अल्केन आहे तो अल्केन कोणता आहे? सिस अल्केन आहे. इथे आपण कशाचे ॲडिशन करतोय? हायड्रोजनचे ॲडिशन करतोय. हायड्रोजनचे ॲडिशन कसे आहे? सिन ॲडिशन आहे. हायड्रोजनचे ॲडिशन कसे आहे? सिन ॲडिशन आहे. सिन याचाच अर्थ ॲडिशन कसे आहे? सिस. सिन याचा अर्थ सिस ॲडिशन आहे ते. मग मला सांगा, अल्किन तुमच्याकडे सिस आहे आणि ॲडिशन पण तुमच्याकडे कसे आहे? सिसच आहे. सिस प्लस सिस, अल्किन सिस ॲडिशन सिन किंवा सिस. तर इथे कंपाऊंड कोणतं तयार होणार ते खूप महत्त्वाचं आहे. कंपाऊंड अल्किन जो आहे तो सिस आहे, ॲडिशन कसे आहे? सिन आहे म्हणजे सिस आहे. तर कंपाऊंड इथे तुम्हाला कोणता मिळणार? मेसो कंपाऊंड मिळणार.
पहा मेसो कंपाऊंड म्हणजे काय पहा ॲडिशन झाल्यामुळे कारण सांगा एक हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच होणार, एक हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच होणार, राईट. त्यामुळे कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कोणता राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. पहा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ओके, ह्या दोन कार्बनच्या मध्ये बॉन्ड कोणता राहणार आहे, सिंगल बॉन्ड राहणार आहे. पहा ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, पीएच. ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, हा पीएच. ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, पीएच. कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कोणता राहिला, सिंगल बॉन्ड, कारण ॲडिशन झाले ना. त्यानंतर ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, एमई अटॅच आहे, एमई. ह्या साईडला मी लिहितोय एमई, हा एमई. ओके, आता सांगा हायड्रोजन, समजा हे दोन हायड्रोजन ह्या साईडकडून ॲड झालेत, हे दोन हायड्रोजन ह्या साईडकडून ॲड झालेत, किंवा हे दोन हायड्रोजन ह्या साईडकडून ॲड होतील. समजतंय सर्वांना, ह्या साईडकडून ॲड झाले तर काय होणार, पहा एक एच इथे अटॅच होणार आणि एक एच इथे अटॅच होणार. तर तुम्हाला मिळाला हा कंपाऊंड. नीट लक्षात ठेवा, हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे, मेसो कंपाऊंड आहे. दिस इज कॉल्ड मेसो कंपाऊंड. आता याला मेसो कंपाऊंड का म्हणलं जातं किंवा मेसो कंपाऊंड म्हणजे काय, हा जो तुम्हाला मॉलिक्यूल दिसतोय ह्या मॉलिक्यूलच्या बरोबर मधून एक तुम्ही प्लेन टाका. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, एक लाईन ड्रॉ करा, बरोबर मधून एक लाईन ड्रॉ करा. लाईन एकदम सिंपल भाषेत सांगायचं असलं तर लाईन, केमिस्ट्रीच्या भाषेत सांगायचं असलं तर प्लेन. बरोबर याच्यामधून तुम्ही प्लेन टाका. पहा हा जो वरचा पार्ट आहे आणि हा जो खालचा पार्ट आहे तो सेमच आहे ना. पहा वरचा पार्ट कोणता आहे, सी एमई, राईटला एमई, लेफ्टला एच आणि पी एच. इथे पण सीला काय, राईटला एमई, लेफ्टला एच आणि खाली पी एच. म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट कसा आहे, सेमच आहे. म्हणजे ज्या मॉलिक्यूलच्या बरोबर मधून तुम्ही जर प्लेन टाकता त्या प्लेनमुळं जर तो मॉलिक्यूल दोन इक्वल पार्टमध्ये जर डिवाइड झाला तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, मेसो कंपाऊंड म्हणायचं. समजलं सर्वांना, मेसो कंपाऊंड. मेसो कंपाऊंड हे कसे असतात, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतात, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. आता हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे काय, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह म्हणजे काय, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह याचा अर्थ ते PPL रोटेट करत नाहीत. हे डिटेलमध्ये आपल्याला 12वीमध्ये पाहायचं आहे, इथे आपल्याला इन डिटेल पाहायचं नाही. फक्त लक्षात ठेवायचं आहे की अल्किन सिस असेल आणि ॲडिशन जर सीन झाली तर कंपाऊंड कोणता तयार होतो, मेसो कंपाऊंड तयार होतो. आणि मेसो कंपाऊंड नेहमी कसा असतो, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतो. आणि हा जो आपण प्लेन टाकला आहे त्या प्लेनमुळं हा मॉलिक्यूल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला आहे आणि त्यामुळे ह्या प्लेनला काय म्हणायचं, प्लेन ऑफ सिमेट्री. दिस इज कॉल्ड प्लेन ऑफ सिमेट्री, POS. POS म्हणजेच काय, तर प्लेन ऑफ सिमेट्री. ह्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. पुढच्या वर्षी आपण हे डिटेलमध्ये पाहणार, टेन्शन घेऊ नका, फक्त लक्ष ठेवा. अल्किन आपल्याकडे सिस आहे, ॲडिशन सिस झाले म्हणजे कंपाऊंड कोणते तयार होईल ते आपल्याला 11मध्ये विचारणार. कोणते कंपाऊंड तयार होतो, मेसो कंपाऊंड. मेसो कंपाऊंड कसे असतात, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतात ड्यू टू प्रेझेन्स ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री. लक्षात आलं सर्वांच्या. त्यानंतर पहा ट्रान्स अल्किन. पहा डबली बॉन्डेड कार्बन एक मेथल ग्रुप ह्या डायरेक्शनमध्ये, एक मेथल ग्रुप ह्या डायरेक्शनमध्ये, पीएच अपोजिट आहेत. त्यामुळे हा जो अल्किन आहे तो अल्किन कसा आहे सांगा, ट्रान्स अल्किन आहे. आणि H2ची ॲडिशन जी होते ती H2ची ॲडिशन कशी होते सांगा, सीन ॲडिशन होते. याचाच अर्थ ती सिस ॲडिशन होते. सीन म्हणजे सिस, मिनिंग लक्षात घ्या. काय होणार पहा, हे दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन काय होणार, ह्या डायरेक्शनमध्ये ॲड होतील किंवा हे दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन ह्या डायरेक्शनमध्ये ॲड होतील. समजले सर्वांना. ॲडिशन केल्यामुळे काय होणार, कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. हां कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, नीट लक्षात ठेवा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ओके, ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, PH. मी इथे PH ड्रॉ करतोय, PH. इथे सर्वांच्या लक्षात PH. ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, PH. H2ची ॲडिशन झाल्यामुळे C आणि C मध्ये सिंगल बॉन्ड राहणार आहे. पुढे हां ह्या Cला इथे काय अटॅच आहे, ME अटॅच आहे. ह्या Cला लेफ्ट साईडला काय अटॅच आहे, ME अटॅच आहे. तो मी इथे ME लिहितोय. पहा एक H मी इथे अटॅच करतो, एक H मी इथे अटॅच करतो. आता मला सांग, हा कंपाऊंड मेसो कंपाऊंड आहे का, हा कंपाऊंड मेसो कंपाऊंड आहे का, नाही आहे. कारण जर तुम्ही बरोबर मधून जर प्लेन टाकला तर इथे काय पहा, कार्बनच्या राईट साईडला काय ME आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर कार्बन ॲटमच्या राईट साईडला काय हायड्रोजन. याचा अर्थ येतं प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, नो प्लेन ऑफ सिमेट्री. दिस इज नॉट मेसो कंपाऊंड. आलं लक्षात. याचा दुसरा एक आपल्याला आयसोमर मिळतो, तो म्हणजे कोणता पहा, याची मिरर इमेज घ्यायची, याची मिरर इमेज. मिरर इमेज म्हणजे काय,
हे जे व्हर्टिकल आहे ते व्हर्टिकल ॲज इट इज काढायचं. पहा व्हर्टिकल काय काय आहे, PH C PH हे व्हर्टिकल आहे. मिररमध्ये आपल्याला काय दिसतं, लेफ्टचं राईटला, राईटचं लेफ्टला दिसतं. तुम्ही जर मिररमध्ये जर पाहिलं तर मिररमध्ये काय दिसतं आपल्याला, लेफ्टचं राईटला दिसतं, राईटचं लेफ्टला दिसतं. जो तुमचा राईट हँड आहे तो लेफ्ट हँड दिसतो मिररमध्ये. सेम त्या टाईप इथे पहा कार्बन ॲटमला राईट साईडला काय येतं Me, तर मिररमध्ये आपल्याला इथे काय दिसणार Me, लेफ्ट साईडला Me, म्हणजे ह्या Meच्या क्लोज हा Me येणार. समजतं सर्वांना. पहा हा हायड्रोजन कुठं आहे, लेफ्ट साईडला आहे, तो मिररमध्ये कुठं दिसेल आपल्याला, राईट साईडला, फर्स्ट कार्बन ॲटमचा हा H. इथे सर्वांच्या लक्षात. पहा इथे काय हायड्रोजन काय आहे, हायड्रोजन हा राईट साईडला आहे. इथे काय दिसेल तुम्हाला मिररमध्ये, लेफ्ट साईडला. हा Me कुठं आहे, लेफ्ट साईडला, मिररमध्ये कुठं दिसेल तो राईट साईडला. म्हणजे जर हा कंपाऊंड मेसो नसेल तर आपल्याला किती कंपाऊंड पाहायला मिळतात, 2 कंपाऊंड पाहायला मिळतात. आलं लक्षात. जर समजा एक कंपाऊंड D असेल, एक कंपाऊंड D असेल तर दुसरा काय असतो, L असतो. आता D म्हणजे काय, L म्हणजे काय, D म्हणजे डेक्स्ट्रो, L म्हणजे लिव्हो. जर समजा हा L असेल तर हा D असणार, हा D असेल तर हा L असणार. समजलं. अँड दिस इज कॉल्ड, आणि यालाच आपण काय म्हणतो, नीट लक्ष द्या. आता किती कंपाऊंड मिळाले, 2. आणि ह्या 2 कंपाऊंडचं जे मिक्सचर आहे, याचा अर्थ हे मिक्सचरच आहे ना, 2 कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये, मिक्सचर आहे ते. अँड दिस इज कॉल्ड रॅसिमिक मिक्सचर. दिस इज कॉल्ड रॅसिमिक मिक्सचर. रॅसिमिक मिक्सचर किंवा यालाच काय म्हणतात, इनॅन्शिओमर्स म्हणतात. इनॅन्शिओमर्स. आणि हे कसे असतात, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तर हे जे कंपाऊंड आहेत हे कंपाऊंड कसे असतात, ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कोण असतो, तर मेसो कंपाऊंड हा ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतो. रॅसिमिक मिक्सचर किंवा यांनाच काय म्हणतात, इनॅन्शिओमर्स म्हणतात. आणि हे कशात ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. तुम्हाला फक्त हे वर्ड फक्त लक्षात ठेवायचे आहेत. हे इन डिटेल आपण 12वीमध्ये हॅलो अल्केन्स अँड हॅलोअर्नेस ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहेत. समजले सर्वांना इथपर्यंत, तर इथपर्यंत हे नोट करा. आता आपण पाहतोय सिन ॲडिशन इन अनसिमेट्रिकल अल्किन. सिन ॲडिशन इन अनसिमेट्रिकल अल्किन. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ अनसिमेट्रिकल अल्किन. वाय. ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, एक PH अटॅच आहे आणि एक Me अटॅच आहे. म्हणजे एक फिनाइल ग्रुप आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, एक इथाइल ग्रुप अटॅच आहे आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे जे ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तेच ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे का, तर नाही आहे. याचा अर्थ हा जो अल्किन आहे तो अल्किन कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे. अल्किन कोणता आहे, अनसिमेट्रिकल. नीट लक्ष द्या. हा जो अल्किन आहे तो अल्किन कसा आहे, अनसिमेट्रिकल. समजलं सर्वांना. अनसिमेट्रिकल का आहे तो, जर ह्या कार्बन ॲटमला आणि ह्या कार्बन ॲटमला म्हणजे डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जेव्हा सेम ग्रुप अटॅच असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, सिमेट्रिकल. हा कसा आहे, अनसिमेट्रिकल. हा जो H2 आहे, ही जी हायड्रोजनची ॲडिशन आहे ती ॲडिशन कशी होते सांगा, सिन ॲडिशन होते. याचाच अर्थ ही ॲडिशन जी आहे ती ॲडिशन कशी होते सांगा, सिस ॲडिशन होते. येते सर्वांच्या लक्षात. ही जी ॲडिशन आहे ती ॲडिशन कशी आहे, सिस ॲडिशन आहे. आता नीट लक्ष इकडं. ॲडिशन झाल्यामुळे काय होणार आहे, कार्बन आणि कार्बनमध्ये कोणता बॉन्ड राहणार आहे, सिंगल बॉन्ड राहणार आहे. मी इथे सिंगल बॉन्ड काढतोय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, PH. ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे PH. ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, C2H5. मी इथे काढतोय C2H5. ह्या कार्बन ॲटमला राईट साईडला काय अटॅच आहे, Me ग्रुप अटॅच आहे, मिथाइल. ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, Me ग्रुप अटॅच आहे, Me. हायड्रोजन समजा ह्या डायरेक्शनमध्ये जर ॲड झाले तर काय होणार, एक H इथे अटॅच होणार, एक H इथे अटॅच होणार. आता नीट लक्ष इकडं. ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला प्लेन ऑफ सिमेट्री पाहायला मिळेल का, याचा अर्थ जर ह्या मॉलिक्युलच्या बरोबर मधून जर तुम्ही एक प्लेन टाकला तर तो मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होईल का, तर डिवाइड होणार नाही. रिझन काय पहा, समजा तुम्ही इथून प्लेन टाकला, समजा तुम्ही इथून प्लेन टाकला असा तर काय होणार पहा, ह्या कार्बन ॲटमला राईटला Me आहे, ह्या कार्बन ॲटमला राईटला Me आहे, नो प्रॉब्लेम. ह्या कार्बन ॲटमच्या लेफ्टला H आहे, ह्या कार्बन ॲटमच्या लेफ्टला H आहे, हे पण बरोबर आहे. पण ह्या कार्बनला काय अटॅच आहे, एक PH अटॅच आहे आणि ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, इथाइल ग्रुप अटॅच आहे. याचा अर्थ वरचा पार्ट आणि खालचा पार्ट सेम आहे का, तर सेम नाही आहे. याचा अर्थ याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाही आहे. नो POS. नो POS. POS म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री.
प्लेन ऑफ सिमेट्री नाही आहे. याचा अर्थ हा मेसो कंपाऊंड आहे का, तरी हा मेसो कंपाऊंड नाही आहे. याचा अर्थ आपल्याला इथे प्रोडक्ट किती मिळणार, 2 मिळणार. हा एक मिळणार आणि याची मिरर इमेज एक मिळणार आपल्याला. मिरर इमेज म्हणजे काय पहा, जे व्हर्टिकल आहे ते व्हर्टिकल आपण सेम ठेवूया, सी सिंगल बॉन्ड सी. जे व्हर्टिकल आहे ते व्हर्टिकल ॲज इट इज राहतं, ते चेंज होत नाही. इथे पहा हे 2 मिथाइल ग्रुप कुठे आहेत, राईट साईड आहेत. मिररमध्ये कुठे दिसतं आपल्याला, ते लेफ्ट साईडला दिसेल, म्हणजे इथे दिसतं आपल्याला ते मिररमध्ये. इथे सर्वांच्या लक्षात हां, हे जे 2 हायड्रोजन आहेत ते कुठे आहेत, लेफ्ट साईडला आहेत. ते मिररमध्ये कुठे दिसेल, राईट साईडला, म्हणजे H. आणि अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, आताच आपण पाहिले, अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, रॅसिमिक मिक्सचर म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, रॅसिमिक मिक्सचर. हे फक्त नावं लक्षात ठेवतो मी, रॅसिमिक मिक्सचर. हे इन डिटेल आपण 12वीमध्ये पाहणार आहे, टेन्शन घेऊ नका. इनएन्शिओमर्स किंवा यांनाच काय म्हणतात, इनएन्शिओमर्स. आणि हे कशात सांगा, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहेत, तर हे आहेत ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आलं लक्षात. आता एक सेंटेन्स मी काय सांगतो ते नीट लक्ष ठेवा. जर तुमचा अल्किन अनसिमेट्रिकल असेल तर ॲडिशन कोणतीही होऊ द्या, सिन ॲडिशन होऊ द्या किंवा अँटी ॲडिशन होऊ द्या. काय सांगितलं समजलं, जर तुमचा अल्किन अनसिमेट्रिकल आहे तर त्याच्यामध्ये ॲडिशन ही सिन ॲडिशन होऊ द्या किंवा अँटी ॲडिशन होऊ द्या, मिळणारा कंपाऊंड तुम्हाला नेहमी रॅसिमिक मिक्सचर मिळणार. जर समजा अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर कधीही मेसो कंपाऊंड मिळत नाही. समजलं सर्वांना. अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर नेहमी ऑलवेज कोणतं कंपाऊंड मिळतं तुम्हाला, रॅसिमिक मिक्सचर, नॉट मेसो कंपाऊंड. कधी, जर अल्किन अनसिमेट्रिकल असेल तर मग त्याच्यामध्ये सिन ॲडिशन हो किंवा त्याच्यामध्ये अँटी ॲडिशन होतो. समजलं, नोट करा. हे पहा, याच्यामध्ये आपण एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल पाहूया. हा तुम्हाला कंपाऊंड दिलेला आहे, 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्स 1-ENE. 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्स 1-ENE. पहा इथे काय आहे, H2 लिहिले ॲरोवरती, इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम. तर मला सांग, H2ची जी ॲडिशन होते ती H2ची ॲडिशन कशी होते सांगा, सिन ॲडिशन होते. याचाच अर्थ ती ॲडिशन कशी आहे, सिस ॲडिशन आहे. इथे सर्वांच्या लक्षात, सिन ॲडिशन और सिस ॲडिशन म्हणजे हे दोन हायड्रोजन एकाच साईडकडून ते ॲड होणार आहेत. मग आपल्याला इथे कंपाऊंड काय मिळेल पहा, तर आपल्याला कंपाऊंड हा मिळेल. नीट लक्ष इकडं. एक बॉन्ड करणार सांगितलं, रिमूव्ह होणार आहे, म्हणजे कार्बनमध्ये कोणता बॉन्ड राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. समजा हे दोन हायड्रोजन ॲटम जर समजा बिलो दी प्लेन अटॅच झाले, काय सांगतो मी, हे 2 हायड्रोजन ॲटम जर बिलो दी प्लेन अटॅच झाले म्हणजे डॅश लाईनला, हे 2 हायड्रोजन ॲटम पहा एका साईडकडून आले झाले ना. जर समजा ह्या कार्बनटमला आणि ह्या कार्बनटमला दोन्ही हायड्रोजन जर समजा आपण डॅश लाईनने दाखवले तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो हे दोन्ही हायड्रोजन सेम साईडकडून ॲड झालेत. याचा अर्थ ही ॲडिशन जी आहे ती ॲडिशन कशी आहे, सिन ॲडिशन आहे. जर समजा हे दोन्ही हायड्रोजन बिलो दी प्लेन अटॅच झाले तर हे जे 2 मिथाइल ग्रुप आहेत, हे 2 मिथाइल ग्रुप कुठे जातील सांगा, अबोव दी प्लेन म्हणजे हे वेज लाईनला अटॅच असणार, CH3. आणि इथलाही CH3 ग्रुप हा कसा अटॅच असणार, वेज लाईनला अटॅच असणार. समजले सर्वांना. CH3 कुठे गेला सांगा, वेज लाईनला. किंवा काय असू शकतो सांगा, जर समजा ह्या 2 हायड्रोजनची ॲडिशन जर अबोव दी प्लेन झाली, कशी झाली, अबोव दी प्लेन म्हणजे हे 2 हायड्रोजन ॲटम कशाला अटॅच असणार, ह्या वेजला अटॅच असणार. तर मला सांगा हे 2 मिथाइल ग्रुप कुठे जाणार, हे 2 मिथाइल ग्रुप जाणार बिलो दी प्लेन. याचा अर्थ हे असणार डॅश लाईनला अटॅच, CH3. इथे काय अटॅच असणार आहे, CH3. समजलं का सर्वांना सांगा, लक्ष झालं सर्वांच्या. याचा अर्थ काय पहा, इथे हायड्रोजन दोन्ही कसे आहेत, बिलो दी प्लेन म्हणजे सिन ॲडिशन आहे. इथे दोन्ही हायड्रोजन कशा ॲड झालेत, अबोव दी प्लेन झालेत. याचाच अर्थ सिन ॲडिशन झाले. जर समजा एक हायड्रोजन अबोव दी प्लेन आहे आणि एक हायड्रोजन बिलो दी प्लेन आहे तर याचा अर्थ ती ॲडिशन कोणती आहे, ट्रान्स ॲडिशन आहे. समजलं सर्वांना. तर पहा एकदम इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं आहे. त्यानंतर आता आपण इथे काय लिहितो आहे, ह्या टेबलमध्ये समरी लिहितो आहे. पहा समरी आपण काय लिहितो आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अल्किन. फर्स्ट कॉलममध्ये आपण लिहितो आहे अल्किन. त्यानंतर सेकंड कॉलममध्ये आपण लिहितो आहे ॲडिशन.
आणि थर्ड कॉलममध्ये आपण लिहितोय प्रोडक्ट, थर्ड कॉलममध्ये प्रोडक्ट. आता नीट लक्ष आहे इकडं पहा, जर समजा अल्किन आपला कोणता असेल, सिस अल्किन असेल. नीट लक्ष इकडं, जर आपला अल्किन सिस असेल आणि जर समजा त्यामध्ये ॲडिशन जर समजा सिन झाली, कोणती ॲडिशन झाली, सिन, याचाच अर्थ कोणती ॲडिशन झाली, सिस आली, सिस ॲडिशन झाली. सिस प्लस सिस नेहमी लक्ष ठेवा, कंपाऊंड कोणता मिळतो, मेसो कंपाऊंड. कंपाऊंड कोणता मिळतो, मेसो कंपाऊंड. अँड दिस इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. हा कसा आहे, ऑप्टिकली, दिस इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. समजले सर्वांना. त्यानंतर जर समजा आपला अल्किन, जर समजा आपला अल्किन ट्रान्स असेल, आपला अल्किन कोणता असेल, ट्रान्स असेल आणि जर समजा ॲडिशन त्याच्यामध्ये सिन ॲडिशन झाली म्हणजे सिस ॲडिशन झाली, तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो तो कोणता मिळतो, RM मिळतो. RM म्हणजेच काय सांगा, रॅसिमिक मिक्सचर. RM म्हणजे काय, रॅसिमिक मिक्सचर किंवा यालाच काय म्हणतात, इनॅन्शिओमर्स. यालाच काय म्हणतात, इनॅन्शिओमर्स. आणि हे कसे असतात, ऑप्टिकली ॲक्टिव्ह, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. इथे सर्वांच्या लक्षात एकदम इझी आहे. पहा, जर अल्किन सिस असेल, ॲडिशन सिस झाली तर मेसो कंपाऊंड मिळणार, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. जर अल्किन ट्रान्स असेल, ॲडिशन सिन झाली तर मिळणार रॅसिमिक मिक्सचर, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. जर समजा आपला अल्किन सिस असेल आणि जर समजा ॲडिशन अँटी झाली. आता नीट लक्ष इकडं, अँटी ॲडिशन पाहिले का, नाही, पण पुढे येणार आहे. अँटी ॲडिशन म्हणजेच ट्रान्स ॲडिशन झाली. नीट लक्ष इकडं, अल्किन सिस आहे पण ॲडिशन ट्रान्स आहे, तर काय होणार सांगा, तर आपल्याला मिळणार RM म्हणजे काय, रॅसिमिक मिक्सचर. याचा अर्थ हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. समजलं सर्वांना. अल्किन सिस आहे परंतु ॲडिशन ट्रान्स आहे, तर कंपाऊंड नेहमी काय म्हणतो, RM, रॅसिमिक मिक्सचर, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. जर समजा अल्किन ट्रान्स असेल, आता नीट लक्ष इकडं, जर समजा अल्किन ट्रान्स असेल आणि ॲडिशन जर समजा अँटी ॲडिशन झाली, अँटी ॲडिशन याचाच अर्थ ट्रान्स ॲडिशन झाली. ट्रान्स प्लस ट्रान्स काय तयार होईल, जसं इथं होतं बघा, सिस प्लस सिस मेसो, तसं इथं ट्रान्स प्लस ट्रान्स काय तयार होणार, मेसो कंपाऊंड तयार होणार. काय तयार होणार, मेसो कंपाऊंड. अँड दिस इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. आता सांगा लास्ट काय राहिलं, तर हे कशाबद्दल झालं, सिमेट्रिकल अल्किन्स. जर तुमचा अल्किन कसा असेल, जर तुमचा अल्किन हा सिमेट्रिकल असेल, कसा असेल, येथे सर्वांच्या लक्षात, हा तुमचा अल्किन कसा आहे, सिमेट्रिकल. अल्किन कसा आहे, SYM, सिमेट्रिकल. जर समजा तुमचा अल्किन अनसिमेट्रिकल आहे, अनसिमेट्रिकल. पहा, अल्किन कसा आहे, अनसिमेट्रिकल. इथे लिहितो मी अनसिमेट्रिकल. ॲडिशन अँटी ॲडिशन हो किंवा त्यामध्ये सिन ॲडिशन हो, अँटी ॲडिशन हो किंवा सिन ॲडिशन हो, प्रोडक्ट नेहमी कोणतं असणार, RM, रॅसिमिक मिक्सचर म्हणजेच ऑप्टिकली ॲक्टिव्ह, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. समजलं सर ना. तर हा टेबल सर्वांनी व्यवस्थित लक्ष ठेवायचा आहे. एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला टेबल दिला आहे आणि इथून पुढे 12वीची एक्झाम होईपर्यंत, नीट एक्झाम होईपर्यंत हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. समजलं सर्वांना. नोट करा. हे न्यू पॉईंट आहे, रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किन टुवर्ड्स कॅटालिटिक हायड्रोजिनेशन. समजा तुम्हाला 4 अल्किन दिले आणि विचारले विच इज मोर रिएक्टिव्ह, विच इज लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स कॅटालिटिक हायड्रोजिनेशन. तर पहा, एक रिलेशन आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किन टुवर्ड्स कॅटालिटिक हायड्रोजिनेशन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. ॲज दी स्टॅबिलिटी ऑफ अल्किन increases reactivity decreases towards catalytic hydrogenation, समजलं. towards catalytic hydrogenation reactivity is inversely proportional to stability increase झाली की रिएक्टिव्हिटी काय होणार, तुमची डिक्रीज होणार, कारण इनवर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय दिला आहे, विच ऑफ दी फॉलोइंग अल्किन इज मोस्ट रिएक्टिव्ह टुवर्ड्स हायड्रोजिनेशन मीन्स कॅटालायटिक हायड्रोजिनेशन. समजलं सर्वांना. विच ऑफ दी फॉलोइंग अल्किन इज मोस्ट रिएक्टिव्ह, कोणता अल्किन मोस्ट रिएक्टिव्ह आहे. आता मला सांगा, तुम्हाला काय विचारलं आहे, मोस्ट रिएक्टिव्ह विचारलं आहे. रिएक्टिव्हिटी याचा अर्थ कशी आहे, जास्त आहे ना. मोर रिएक्टिव्ह विचारलं आहे याचा अर्थ त्याची स्टॅबिलिटी कशी असणार, कमी असणार, इनवर्सली प्रोपोर्शनल. तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे काय,
मोस्ट रिॲक्टिव्ह विचारलं आहे, याचा अर्थ मोर रिॲक्टिव्हिटी आहे. तर त्याच अल्केनची स्टॅबिलिटी कशी असणार, कमी असणार. याचा अर्थ तुम्हाला लेस स्टेबल अल्केन विचारलं आहे. समजलं सर्वांना. मग सांगा कुणाची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, मोस्ट रिॲक्टिव्ह कोण आहे. तर पहा आता स्टॅबिलिटी कशी काढणार तुम्ही, कारण स्टॅबिलिटीवरती रिॲक्टिव्हिटी डिपेंड आहे. जो लेस स्टेबल असेल तो मोस्ट रिॲक्टिव्ह असेल. क्वेश्चनमध्ये तेच विचारलं तुम्हाला मोस्ट रिॲक्टिव्ह, मग लेस स्टेबल अल्किन कोणता ते तुम्हाला सर्च करावं लागेल. आलं लक्षात. मग सांग याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, कारण अल्किनची स्टॅबिलिटी आपण अल्फा एच वरून काढतोय. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच तो मोर स्टेबल, ज्याच्यामध्ये अल्फा एच कमी तो लेस स्टेबल. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, दिस इज अल्फा कार्बन टर्म, दिस इज अल्फा, हे तीन आणि हे तीन टोटल किती झाले सांगा 9 अल्फा एच. एमध्ये 9 अल्फा एच, बीमध्ये सांगा दिस इज अल्फा कार्बन टर्म 3 अल्फा एच, सीमध्ये दिस इज अल्फा, हे तीन 6 आणि हे 6 टोटल किती झाले 12 अल्फा एच. याच्यामध्ये हे 3 अल्फा एच आणि हे 3 अल्फा एच टोटल किती झाले सांगा 6 अल्फा एच. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत 6 अल्फा एच. मग सांगा मोर रिॲक्टिव्ह कोण आहे, जो लेस स्टेबल आहे तो मोर रिॲक्टिव्ह आहे. लेस स्टेबल हा आहे ना, कारण याच्यामध्ये अल्फा एच कसे आहेत कमी आहेत. दिस इज लेस स्टेबल अल्केन अँड देअरफॉर दिस इज मोस्ट रिॲक्टिव्ह अल्केन टुवर्ड्स कॅटालायटिक हायड्रोजनेशन. म्हणजे मोस्ट रिॲक्टिव्ह कोणता आहे, तर बी ऑप्शन इज करेक्ट. जर तुम्हाला इथं मोस्टच्या ऐवजी जर समजा तुम्हाला लिस्ट हा जर विचारला असतं लिस्ट रिॲक्टिव्ह कोण, तर सांगा ॲन्सर काय आला असतं तुमचं, तर ऑप्शन आला असता सी आन्सर इज करेक्ट. लक्ष झालं. लिस्ट रिॲक्टिव्ह कोण आहे, जो मोर स्टेबल आहे तो लिस्ट रिॲक्टिव्ह आहे. समजले सर्वांना, नोट करा हे. आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स अँड ॲडिशन रिएक्शनमधले आपण फर्स्ट ॲडिशन रिएक्शन कंप्लीट केले. कोणती, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.